सदियों से स्त्री उत्पीड़न के मामले हमेशा सामने आते रहे हैं। एक तरफ स्त्री सशक्तिकरण का बखाना किया जाता है तो दूसरी ओर उसी स्त्री पर अत्याचार किया जाता है। स्त्री को पुरुषों जैसा दर्जा देने की बात हमेशा ही कही जाती है, लेकिन दूसरी ओर दुर्गा काली को भी पूजा जाता है। पर समाज के कुछ नरभक्षी इन्हीं स्त्रियों को कलंकित करते हैं। आज भारत देश में सर्वाधिक दहेज उत्पीड़न के मामले रोजमर्रा की जिंदगी में सामने आते हैं। तो चलिए आज हम आपको बताते हैं दहेज का महातांडव ग्राम कुरहा से, नीलेश ठाकरे की कलम से। आमतौर पर यह कहा जाता है कि लड़की यह साक्षात लक्ष्मी का रूप होती है। अगर घर में धान, चावल और लड़की का वास हो तो उस घर में हमेशा लक्ष्मी प्रसन्न रहती है और लक्ष्मी की असीम कृपा होती है। लक्ष्मी के वास से घर में सुख, समृद्धि, स्वास्थ्य और धन धान्य की मौजूदगी होती है। स्त्री की परिभाषा का अहम महत्व सदियों से चला आ रहा है। सतयुग से कलयुग तक की प्रथा, रिवाज हमने कभी देखे हैं तो कभी किताबों के जरिए पढ़े हैं, मगर वास्तविक में बदला कुछ ही नहीं, बस देखने, सोचने, समझने का नजरिया बदला है। पहले अग्नि सती की प्रथा तो अब मौजूदा दहेज की प्रथा। यहाँ साहब बदला कुछ नहीं है, बस सीरत बदल गई है। आज इस युग में यह कहा जाता है कि बेटी को मत समझो भार, जीवन का ये है आधार। माँ चाहिए, बेटी चाहिए, फिर पत्नी क्यों नहीं चाहिए। हम VCN न्यूज के माध्यम से आज यही कहना चाहेंगे उन समाज के ना समझो को कि जिस समाज में नहीं बेटी का सम्मान, वह समाज तो है शमशान। आज हम आपको क्यों यह सब सुना रहे हैं, बता रहे हैं, ये तो रब ही जाने। पर आज हमारा एक यह प्रयास है कि किसी दहेज पीड़ित की जिंदगी को संवारे, उसे नया सुनहरा सवेरे का आभास एवं न्याय दिलाए। आज हम आपको बताएंगे नीलेश ठाकरे की कलम से ग्राम कुरहा में दहेज का महातांडव। सरकार के नारे बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, ये जुमला बिल्कुल सटीक है। हमारे यहाँ भारत देश में महिलाओं को 50% आरक्षण तो दिया गया है, पर इस बात पर भी आज सवालिया निशान उभर कर सामने आ रहा है। आज हम आपको बताएंगे एक ऐसे बेबस माँ बाप के बेटी की वो कहानी जिसे देख सुनकर आप सभी सुन रह जाएंगे कि किस तरह इन किसान माँ बाप की बेटी के अरमानों पर पानी फिर गया। बताया जाता है कि ग्राम कुरहा निवासी विष्णुपंत जयसिंहपुरे इनकी होनहार बेटी काल्पनिक नाम काजोल, जिसकी उम्र महज 19 साल की है। उसका रिश्ता अमरावती जिले के ग्राम मंगरूळ चवाड़ा नांदगांव खंडेश्वर निवासी श्याम शिरभाते से तय हुआ था। इस विवाह को लेकर गरीब किसान विष्णुपंत जयसिंहपुरे और उनका परिवार बड़ा खुश था। और क्यों न हो, बेटी का ब्याह जो होने जा रहा था, मगर ना जाने किस्मत को क्या मंजूर था। 10 मई 2017 को काल्पनिक नाम काजोल, जिसकी उम्र 19 साल है, उसकी ग्राम मंगरूळ चवाड़ा निवासी श्याम रूपराव शिरभाते के साथ सगाई संपन्न हुई। सगाई में सारे रीति रिवाजों के साथ पंचों के सामने लेन देन की बात हुई, जिसमें लड़की के पिता ने 1.5 लाख रुपए नगद, जेवरात, कपड़ा आदि के भुगतान के लिए लड़के वालों को यानी दूल्हे के पिता को दिए। जिसके बाद 19 जून 2017 को शादी की शुभ घड़ी निश्चित की गई। दुल्हन काजोल के कहने के मुताबिक यह सारा भुगतान दूल्हे वालों को किया गया है। इस शादी से सभी बड़े खुश थे। सगाई के बाद दुल्हन होने वाली काजोल अपने अरमानों के नए जिंदगी के सपने बुनने लगी। तभी अचानक एक दिन दूल्हे का फोन आता है कि उसके पिता रूपराव शिरभाते का आकस्मिक निधन हो गया है। यह फोन आते ही दुल्हन के परिवार के सभी सदस्य यानी जयसिंहपुरे परिवारजन अपने समधी शिरभाते के घर मंगरूळ चवाड़ा रवाना होते हैं। मृत्यु पश्चात सभी कार्य निपटने के बाद 13वीं के अवसर के पश्चात विवाह की बात की जाती है, जहां दूल्हे के चाचा लड़की वालों को यानी जयसिंहपुरे परिवार को यह कहते हैं कि तुम्हारी बेटी अपशकुनी सफेद पैरों वाली है और यह शादी अब नहीं हो सकती। ये सुनकर दुल्हन के पिता विष्णु जयसिंहपुरे के पैरों तले जमीन सरक जाती है। जय जवान जय किसान से नारे आज संपूर्ण देशभरात लावले जात आहेत, मात्र शेतकरी हा आपल्या आर्थिक आणि सामाजिक संकटांना कसा सामोरे जातोय हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत अमरावती तालुक्यातील कुरहा या गावात।
आज आपल्यासोबत कुऱ्हा गावातील शेतकरी आहेत, ज्यांच्यासोबत एक माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे। या घटनेची संपूर्ण आपबीती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकीकडे जय जवान जय किसान सोबतच महिला सक्षमीकरण आणि महिला सशक्तीकरणाचे सुद्धा नारे दिल्या जातात। तर आपण आहोत तालुका तिवसा, गाव कुऱ्हा, जिल्हा अमरावती मधील एका शेतकऱ्याच्या घरी आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं हुंडा बळीचा हा प्रकार आज आपल्या समोर आला। ही बाब एक वेगळी, पण मला तुमच्याकडनं किंवा ताईंकडनं जाणून घ्यायला आवडेल की हा शगुन आणि अपशगुन या संपूर्ण प्रवृत्तीमध्ये अजूनही समाज का अटकलेला आहे। मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं? शाळा विद्यानिकेतन कुऱ्हा। 12वी मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट होते? 12वी पर्यंत तुमचं जे शिक्षण झालं त्याची मार्कशीट जी आली ती किती पर्सेंटनी तुम्ही 12वी पास केली? 50%, 50% तुम्ही 12। आणखीन दुसरं असं की एक या संपूर्ण वागणुकीला एक माणुसकी म्हणून जसं तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरच्यांसोबत बाकी सगळ्यांसोबत वागायला पाहिजे होतं, त्या पद्धतीने कोणीतरी एक माणूस हरकत नाही वागला नाही त्या पद्धतीने। मात्र आज त्या गोष्टीची शिक्षा म्हणा किंवा त्या गोष्टीची एक भरपाई म्हणा, वडिलांच्या नात्यांनी तर हे बोललेच, पण तुमच्याकडनं मला जाणून घ्यावं लागेल की तुमची काय या संपूर्ण प्रकरणामध्ये इच्छा आहे आता? तुमची इच्छा नाही, बरं, पण आज या संपूर्ण प्रकरणामध्ये जो काय मानसिक शारीरिक हा जो त्रास झाला आणि जो एक आपल्याला पूर्ण घराच्या दृष्टिकोनातनं समाजाच्या दृष्टिकोनातनं जो काय त्रास झाला त्याची भरपाई आपण मागणार? बिलकुल। तुम्हाला त्रास दिलाय, तुम्हाला त्रास देण्यात आलाय? हरकत नाही, काय हरकत नाही, डेफिनेटली। मी आजही तुम्हाला सांगतो की रूढी परंपरा या जपणं आवश्यक आहे, पण त्या जपण्यासाठी काय एक लिमिट असते, ती लिमिट सुद्धा पाळणं आवश्यक आहे। या बातमीच्या माध्यमातून आम्ही VCN न्यूजच्या माध्यमातून सर्व दर्शकांना आणि सर्व महिलांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय की उठा, सशक्त व्हा। महिला सक्षमीकरण आणि महिला सशक्तीकरणाचे नारे इथे आज आपण देताना बघतो। मात्र या संपूर्ण घटनेचा आढावा घेताना आपल्याला लक्षात आलंय की मृत्यू हा कोण्या माणसाच्या हातात नाही, हा नैसर्गिक आहे आणि नैसर्गिकरित्या झालेल्या मृत्यूला कुठल्या माणसाला जबाबदार धरू नये। आज आपल्या समोर धडधडीत उदाहरण आहे की या संपूर्ण गोष्टीला जबाबदार एका व्यक्तीला धरल्या जात आहे, जेव्हा की त्या व्यक्तीची त्याच्यामध्ये काहीही चुकी नाही किंवा त्या व्यक्तीचा त्या गोष्टीसोबत कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। या संपूर्ण गोष्टीकडे समाजानं कुठेतरी जागृत व्हायला पाहिजे। महिला सक्षमीकरणाचे नुसते नारे न देता महिलांना खरोखर सक्षमरित्या उभं राहण्याची हिम्मत दिली पाहिजे। याच हिम्मत द्यायच्या दृष्टिकोनातनं आज VCN न्यूजनी ही संपूर्ण बातमी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश ठाकरेसह मी आशिष शिंगोरे, कुऱ्ह्यावरून VCN न्यूज अमरावतीसाठी। विष्णु पंत ने दूल्हे के परिजनों को बहुत समझाने की कोशिश की, पर दूल्हे के परिवार वालों ने एक न सुनी। कुछ देर बाद सलाह मशवरा करने के पश्चात दूल्हे के चाचा ने दुल्हन की पिता को 5 लाख रुपयों की मांग की। इस पर विष्णु पंत जयसिंहपुरे ने कहा, जो मेरे पास था वो सब कुछ आप ही को दे दिया है। मैं गरीब किसान हूँ, ऊपर से मैंने खेती बेचकर बेटी की शादी कर रहा हूँ। यहाँ तक शादी के लिए मंगल कार्यालय कर्जा लेकर आरक्षित भी किया गया है। मेरी बेटी पढ़ी लिखी है, साक्षात लक्ष्मी है, उसे ऐसा न कहो। पर लड़के वालों के परिजनों ने उसकी एक न सुनी। लड़की के पिता विष्णुपंत जयसिंहपुरे के लाख समझाने के बावजूद भी लड़के वाले परिजनों ने एक न सुनी। मजबूर होकर लड़की के पिता ने कुऱ्हा पुलिस थाना में इस बात की शिकायत
दर्ज कराई, जिस पर कुल्हा पुलिस द्वारा शुरुआती कार्रवाई तो की गई, पर बाद में कुछ समय गुजर जाने के बाद पतंगे की तरह डोर ढीली कर दी। अब यह मामला अमरावती अदालत में प्रविष्ट है, जहां उस पर सुनवाई चल रही है और एक आम परिवार इन अदालत की चक्करें काटकर बेहद परेशान है। तो दूसरी ओर इस मामले में कुल्हा पुलिस की चुप्पी साधी हुई दिखाई देती है। फिर से यह कहना गलत नहीं होगा कि एक बाप अपनी खेती बेचकर अपनी बेटी के लिए लड़ रहा है, पर उसे मिलती है तो क्या तारीख पे तारीख और बस तारीख। माँ अपना मंगलसूत्र बेचकर अपनी बेटी के अस्तित्व के लिए लड़ाई लड़ रही है, तो उसे भी मिलती है तारीख पे तारीख। न जाने कब खत्म होगा इन तारीखों का यह सिलसिला। क्या इस बेबस युवती को मिल पाएगा न्याय? क्या इस बूढ़े माँ बाप की कोई सुनेगा क्या गुहार? ये तो अब वक्त का सितम ही बताएगा। हमारे संवाददाता आशीष शिंगोरे के साथ नीलेश ठाकरे की कलम से सीधी बात जनता की दरबार से VCN न्यूज अमरावती के लिए। आपण आहोत तालुका तिवसामधील ग्राम कुऱ्हामध्ये जिल्हा अमरावतीत विष्णू जयसिंगपुरे यांच्या घरी आपल्यासोबत आहेत विष्णू जयसिंगपुरे। हुंडाबळी या नेमका प्रकरणामध्ये यांच्यासोबत काय घडलंय खुद्द त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आपण आज इथे आहोत। तर मला तुमच्याकडनं या संपूर्ण घटनेबद्दल, घडल्या प्रकरणाबद्दल आणि सुरुवातीपासून ते आजपर्यंत याच्या मागचं कारण काय, ती बाब वेगळी मात्र याची सुरुवात काय? पहिला मुलीला पाहायला आले, त्याच्यानंतर ते म्हणत होते की आम्हाला 1.5 लाख रुपये चोरीचा त्रिधन मंडळासाठी भाड्यासाठी दे, आणि मग 5 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्यावाला साक्षगण ठरवलं वेळेवरच। मग आम्ही मंदिर केलं, मंदिरात साक्षगण वगैरे झालं, आणि त्यानंतर आपलं या तारखेला लग्न ठरवलं। तर त्यांचे वडील वारले सोडून, तर आम्ही त्यांच्या मयतमध्ये सहभाग झालो। तर त्या दिवशी ते काहीच नव्हते म्हणत, त्या दिवशी म्हणजे आपण बा समोर पाहू बा 4-8 दिवसानं, आणि ठीक आहे। तर नंतर आम्ही मग तिसऱ्या दिवशी लाकड सावळायला गेलो, त्यांची लाकड सावळायला तेव्हाही तेच काहीच नाही म्हणत होते, आपण करूच म्हणत होते। नंतर आम्ही तेरवीला गेलो 4-5 जण। तेरवीला गेल्यावर ते आम्ही 5 वाजता नंतर सांगा बाबा काय आम्ही तारीख काढा, ते म्हणजे तारीख काढून घेऊ। मग म्हणजे नाही म्हणजे मुलगा नाही म्हणते बा, कारण काय बा, कारण काय, मुलगी पसंत नाही काय नाही बा, पोरगी अपशुगुणी आहे म्हणून आम्हाला करायची नाही आहे। तर आम्ही पोरगी करतो। त्या मुलाचा काका म्हणत होता का बाबा मला 5 लाख अगर तुम्ही द्याल तर मी बा तुमची मुलगी आम्ही करतो। मी म्हटलं की 5 लाख दिलं तर अपशुगुण नाही का, असं म्हणून आम्ही तिथून निघून आलो। त्यानंतर अशोक होते, कारमोरे वगैरे त्यांचे वगैरे होते, ते त्यांना म्हणत होते म्हणजे तुम्ही कशाला भाग घेऊन राहिले, तुम्ही त्यांच्या अंगणीवर गेले, तुम्ही असं कसं म्हटलं बा मृत्यूचं मरणारच होते बा, जाणारच होते ते बा, जाणार म्हणजे बा ते जाणार होते, असं थोडी आज नाही उद्या कधी ना कधी जाणार होते ना। त्यांच्यामुळे तुम्ही पूर्वी मुलीला सजा काय देऊन राहिलो, ते मानत नव्हते। मग त्यांनी फोन वगैरे बंद करून ठेवलेले, आणि पोलीस स्टेशनला गेलो। आम्ही म्हटलं बा जे तुम्हाला हुंडा दिलेला आहे, म्हणजे जे पैसे दिलेले आहे त्याच्यासाठी 1.5 लाख रुपये, आणि ते पहिले साक्षांग शालमंदी होतेच। तर नंतर तर ते म्हणे बा आम्ही पैसे तुम्हाला 30,000 देऊ म्हणे। माझे मंगल कार्याला बुक झालेला होता, माझ्या मंगल कार्याला पैसे वापस नाही दिले, प्रेझेंट आणलं होतं, किराणा पुरा आणून ठेवलेला आहे, म्हणजे असं बऱ्याचशा गोष्टी आणून ठेवलेल्या। मला एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आपण हा जो सगळा एक खर्च केला, ज्याला आपण साखरपुड्याचा खर्च म्हणतो, तर हा संपूर्ण खर्चाचं नियोजन आपण कशा पद्धतीने लावलं? तर साखरपुड्याचं साड्या आणल्या त्या 12, बाकी त्यांचे नाश्ता वगैरेच ते, पण हा जो खर्चाचं नियोजन 50,000 रुपये खर्च आहे त्याचा पूर्ण। म्हणजे कुठे सावकारी व्याज केलं गेलं की शेती विकली? पहिले साक्षगण झाल्यानंतर शेती विकली। पहिले माझ्याकडे 40,000 रुपये होतेच शेतीतलं, म्हणजे शेती करतो मी। तर त्या 40,000 मी साक्षगण करून घेतलं। 10,000 रुपये कारमोळेपासून आणले त्यांना, ते मग ते साक्षगणावर
ते तसे करून 15,000 काही रुपयाची अंगठी केली. कपडे वगैरे त्यांनी मुलीला कपडे वगैरे आणले. तर तिथं त्या मंदिरावर 1500 रुपये देऊन तिथं साक्षगण ठरवलं. वक्ताचं तेव्हाच ठरवलं. त्याच्यानंतर कपडा वगैरे आम्ही साड्या घेऊन आणल्या होत्या आम्ही 15, म्हणजे 50,000च टोटल आहे माझं पुढे साक्षगणाचं. नंतर लग्नाचा जो होता तर आम्ही त्यांचं पहिलं म्हणणं होतं का तुम्ही बाबा जे काही कराल ते करा मुलीला. मग म्हणत होते नाही म्हणे आम्हाला असं करा म्हणे तुम्ही आम्हाला पैसा देऊन द्या आम्ही सोनं करून द्या. ठीक आहे बाबा तुम्ही घेऊन द्या. मी मग शेत विकलं. शेत विसायसाठी गेली 2 लाख घेतले शेतावर म्हणून त्यांना 1.5 लाख त्यांना नेऊन दिले. असं केलं होतं. तर मी पहिले फ्रीज घेतला होता. नाही म्हणे मला फ्रीज नाही पाहिजे म्हणे फ्रीज बरेच साडे घरी आहे तर मी वॉशिंग मशीन घ्या. मी वॉशिंग मशीन आणली. इथपर्यंत तयारी झाली. आता पूर्ण कपडा लत्ता म्हणजे घरी आपल्या पडलेला आहे. 30-40 हजार कपडा 30,000चा. त्यांनी पहिले फोन करत होते ते वडील मेल्यावर 2 दिवस फोन केला त्यांनी पोरांनी. नंतर फोनच बंद झाले. आता बहीण आम्ही जिथे कार्यक्रमात चाललो कोणाच्या लग्नात किंवा तेरवी या मरणावर तर त्यावेळेस ते काय म्हणून राहिले पोरगी अपशगुनी होती म्हणून आम्ही केली नाही. आणि कोणाला म्हणते का बाबा हे तुम्ही पण करू नका. त्या पोरी असं कोणी बाबा त्या पोरीपाशी गेलं तर बा तिचं असंच होणार आहे म्हणजे असंच होते बा त्या मुलीचं. मी म्हणत होते पाय गुण नाही बा तुझे चांगले असे बोलत आहे. तर मला फक्त माझे पैसे जे काही गेले त्यांनी दिलेले आहेत ते पैसे माझे. तो महिला उत्पीड़न के मामलों पर रोक लगाने के लिए VCN न्यूज हमेशा ही आपके साथ है. आपकी शिकायत एवं समस्याओं के लिए हमसे संपर्क करें. VCN न्यूज कार्यालय, पहली मंजिल, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिर रोड, रैली प्लॉट, अमरावती. विदर्भ से जुड़ी बिंदास बेधड़क जानकारी के लिए देखते रहिए VCN न्यूज. नमस्कार.